रुपयासाठी कलर मारला मी इथं. दिला 25 तर दे. नाही रे नाही कसतर व्हायला लय दी लय डोकं ही झालंय माझं. कलर मारतोय अर्धीला का एकदम कलर मारतोय कलर मार लावून येऊ दे मग मारू म्हणते. तिला का हात कापाला बाई झालं किती आला का 10 द्यायला लागलाय. बस बस 10 जा लगा एवढ्या तिथे काय दी अजून एकदा इथे जा जा घेऊन ये जा. ए पोरा ए तुझ्या आई बांगा गारगार खायला पैसा दे 10 रुपये माझ्याकडे नाही तुझं मग पैसे दी लगा नाही बघ ना थोडं कमी पडते दी. जाऊ दे टक्कर खाऊ रे. तुला 10 रुपये दिल्यावर तू कलर करा तू म्हणलेला असाच का? कशा 10 रुपये तर ती जाऊ दे. दादा ना अंकुशराव तुला हुडका आले रे. ए येऊ दे जा. ते बेवड्या दांडकी घेऊन आली ती. हा दांडकी घेऊन आली ती दांडकी. कुठे गेले ती मग तिकडं तिकडं बघून येतो. हा दादा हो तिकडे हो. बघून चाल की. राम राम हो दादा. राम राम. सकाळ जर हुडकतोय तुला तू आता राम राम घालायला लागलाय. राम राम करतोय बेवडा. झालं काय सांगा मला. काय झालेलं कळतंय का आता तुला? तुम्ही घरी येऊ. थांबा थांबा जरा थांबा इकडं सांगतो इकडे तुम्हाला. जरा. काय झालं एवढं सांगा म्हणजे. कळलं की दांडक बसल्यावर काय झालेलं. बरं, दादा काय झाले. तुला चांगलं माहिती आहे मी कापड काय लागलो. हा दादा आपण जरा तिथं बसून बोलूया. मला काय झालं, घाम फुटलं आणि हात पाय थरथर कापायला लागले. बर बसून बोल बसून बोल बसून बोल. वाढ इकडे त्याला वाढ वाढ इकडे वाढ याला. बसतो वाढ मला वाढायला लावून वाढ इथं. बस इथं. बसतो थांबा जरा. बस इथं खाली बस. हा बसतो. हा हा, तुम्हाला बस. काय म्हणायचं आहे मला सांगा. म्हणजे थांबा. नीट बस नीट बस नीट बसतोय. बस नीट बघ नाही बघितलं का हे. नाही, बसतो थांबा. ह्याला बघायचं लागते दादा. ह्याला बघावं लागते. हो. ते जोड सांगत नाही हो. मला काय म्हणायचं आहे सगळं माहिती आहे. हा. असलं सॉंग करू नको. या सॉंगातनच आम्ही गेलोय. मला काय माहित नाही हो दादा. काय होईल की माहित तुला लगेच माहित होईल. गण्या हा. राम्याचं नाव कोणी सांगितलं पोलिसाला? मला दादा खरंच काय माहित नाही हो. काय म्हणजे कायच माहित नाही. मी कशाला अशा भानगडी मस्ती करतो आल्यावनी करू नको. नीट सांगा आम्हाला. दादा. देवा शपथ सांगतो ती काय मला माहित नाही बा. गण्या देवा शपथ घेतोय म्हणल्यावर तू काय सांगितलेलं नाही. पण कोणी सांगितलंय ते तुला नक्की माहिती आहे. दादा आपल्याला एक नांटी पैदा होते का बघा. मग काय ते बघू आपलं डोकं चालणार. मेंदू म्हणजे कसं आहे ती घेतली जरा का मग पोपटासारखं बोला येते हो. अरे त्याच्या तयारीने चालू आहे आम्ही. अंकुशराव द्या याला. मला आणलंय. हा हे बघ हा ही 90 धर. हा. आता ही नांटी दिली आहे मला. मी आता तुम्हाला सगळं खरं सांगणार. पण आता काय माझं गण्या
ही तुझी चाल आम्हाला माहिती आहे. ऐका तर की थांबा दादा. ऐक, बनवायला लागे ना दादा बनवत नाही अरे त्याला मला. बनवून आपल्याला एव्हा, राहायचं एव्हा, नाही. दादा दादा एव्हा. काय बघितलं का हे ऐका तर की, गण्या. आपल्याला चौकशी करायला लागेल. मग उद्या तुम्हाला काय सगळं खरं सांगतो. आता ह्याच्यावर आपलं काम झालं म्हणून समजा. हे बघ, पण- गणा, गणा, हा काट्या खायच्या अगोदर सांगितलं तर बरं आहे. नाही पण दादा एवढा हा. गणा उद्या येतोय. हा बेन ठोक या दादा पण बरं, या, हा? बरं. हा. काय बी- एव्हा, सांगतो, सांगतो. आला गं गाडी दाबायच्या. आला. आला. लय काम लावलं रे ना. चाललोय तर मी तुम्ही जावा. जावा. तुम्ही बघू. ए ते भैया कुठे आहेत रे भैया भैया ए वीरेंद्र किधर है रे ए उठ रे काय झाला बाबा अरे अरे आप क्यों मार रहे हो अरे ये तो बताओ क्यों मार रहे हो किधर आ बताता है अरे साहब सुनो तो सही मार मार काम करने आया है तू गांड में उंगली करने आया है हाँ पुलिस को किसने बोला है असल्या भानगड केला तर डायरेक्ट एमपी ला पटवून देईन. अरे सर वो बुड्ढी को माथे से खून आ रहा था इसलिए मैं उसको हॉस्पिटल पहुंचाया. उतने में उधर से पुलिस आके मेरे को पूछा तो मैं उतना ही बताया. अरे भले का तो कोई जमाना ही नहीं रहा इस. असं झालंय व्हय अंकुशराव ह्याची काय चूक नाही ह्यानं डोकं फुटल्यावर दवाखान्यात नेलंय त्या पोलिसांनी ह्याला विचारले ह्या गरीबाची काय चूक ह्याची काय चूक नाही. वोट 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 राहू दे आपण उगाच याला मारलं. राहू दे झालेलं झालंय पोलीस स्टेशन मध्ये जायचं ते साक्षीचा अर्ज काढून घ्यायचा. भाऊ उद्या साक्षीचा अर्ज माघार घ्यायचा. चल दादा. ए यार अजीब गुंडागर्दी है. पहले मारते हैं फिर सॉरी बोलते हैं और फिर धमकी दे के आते हैं. या वकील साहेब काय वकील साहेब थंड गरम काय तुम्ही पहिल्यांदा खाली बसा. अहो दादा लय मोठा घोळ झालाय. कसला गोळ आहे वकील साहेब. दादा घरात कोण नाही ना. नाही बोल दादा विष्णूनं रजेचा अर्ज ठेवलाय. आरा त्याला सुट्टी देऊन चालत नाही. दादा इसण्या बाहेर आला तर लय अवघड होईल. नाहीतर काय लाल्याला मारले ती म्हातार मेलं जमीन गेली ती बाहेर आल्यावर आपल्याला कुत्र्यासारखं ताणून मारलं का. वकील साहेब या गोष्टीला काय करायचं. आता तुम्हीच काय तर मार काढायला लागतोय. अंकुशराव वकील साहेब घोळ घेऊन आलेत म्हणल्यावर पर्याय घेऊन आले असतील की. वकील साहेब कशाला काय साप सोडायला लागलाय तुम्ही उगाच. दादा त्या बाईचा अर्ज आणावा लागतो. वकील साहेब तुम्हाला कोणत्या बाईचा अर्ज पाहिजे. अहो अंकुशराव त्या इसण्यावर बलात्काराची केस दाखल केलेला आहे त्या बाईचा अर्ज आहे. बरोबर आहे ना वकील साहेब. हा तेवढं फक्त घेऊन या. बाकीचं माझं मी सगळं बघून घेतो. तिचा अर्ज एक का मागताय असं 10 अर्ज आणून देतो की. मग घेऊन या 10च. दादा सांगावं यांना काय असते ते. अंकुशराव इसण्या काय गप असणार आहे.
प्रत्येक वेळेला अर्ज ठेवणार आहे. ज्यावेळेस शिसने अर्ज ठेवल त्यावेळेस वकील साहेब पण अर्ज ढकलणार. एवढं सोपं होतं वकील साहेब, आम्हाला एवढं तुम्ही ब्या घातले. अंकुशराव त्याच्याशिवाय आमच्याकडे तुम्ही लक्ष देणार का? वकील साहेब आम्हाला ते पहिलेच माहिती होतं. काय राव दादा, सगळं पोपटच केला की आमचा. वकील साहेब तुमचं काय असं ते मिळून जाईल. ठीक आहे, येऊ. या या